कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। गाडी कोणाची होती मला माहित नाही। आता त्यांनी तर त्या 6.5 कोटीच्या वगैरे सगळ्या गाड्या वापरण्याचं पण रेकॉर्ड केलेला आहे। एक पत्रकार म्हणून तुम्हाला त्याचं आश्चर्य वाटत असेल, पण असे सुद्धा काही पत्रकार महाराष्ट्रात तयार होत आहेत। त्या सगळ्या गाड्यांची माहिती घेतली पाहिजे की त्यांच्याकडून त्या कशा आल्या, कुठून आणल्या, याबद्दलची माहिती सुद्धा पोलीस घेतील। कारण की तपासाच्या भागामध्ये आता सगळंच येणार, कारण की त्यांनी ज्या ज्या माध्यमांचा लपून बसण्यासाठी, पळून जाण्यासाठी उपयोग केला त्या सगळ्यांची माहिती घेतली। सर, प्रायमा फेसी मोबाईल डेटामध्ये काही टॅम्परिंग झालं असं वाटतंय का? सर्वात पहिले उच्च न्यायालयामध्ये जेव्हा इंटरिम जामीनसाठीचा अर्ज सुनावणीसाठी आला होता मागच्या वेळेस, तेव्हाच सरकारी वकिलांतर्फे सांगण्यात आलं होतं, आम्ही हे म्हटलेलं नव्हतं, आम्हाला माहिती नव्हतं, सरकारी वकिलांतर्फे सांगण्यात आलं होतं की मोबाईल मधला डेटा त्यांनी त्याला काय म्हणतो, मोबाईल आपण हे केलेलं आहे, फॉर्मॅट केलेला आहे। आता मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा फॉर्मॅट करणे, डिलीट करणे, इरेज करणे याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो। त्यामुळे फॉर्मॅट केलेला डेटा बरेचदा मिळू सुद्धा शकत नाही। आता आरोपींचं म्हणणं असं आहे कोर्टामध्ये की त्यांच्या मोबाईलवरून यांना फोन आलेला आहे हे सिद्ध झालेलं आहे जवळपास। त्यामुळे बाकीचा डेटा कशाला पाहिजे, त्याची काय गरज आहे? त्याची गरज आहे कारण की मोबाईल हे जर माध्यम असेल धमकी देण्याचं, तर याच्यापूर्वी तुम्ही कोणाकोणाला काय काय पाठवलं, यांच्याशी संवाद झाल्यानंतर तुम्ही कोणाकोणाला काय पाठवलं, कोणाला काय कळवलं, हे सुद्धा कळणं आवश्यक आहे। कारण की याचा अर्थ तुमच्या सोबत अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेले लोक कोण, याची माहिती नक्कीच पोलिसांसमोर आली पाहिजे।